नमस्कार मंडळी. शेपूची भाजी खाताना घरचे नाक मुरडतात का? मग आज आपण बनवणार आहोत शेपू आणि पालकाची एकत्र अशी चमचमीत पातळ भाजी, जी खाऊन सगळे बोट चाटत राहतील. तर पूनम किचन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर पालक आणि शेपूचे फायदेही खूप आहे. तर पालकमध्ये आपल्याला लोहाचं प्रमाण जास्त प्रमाणात मिळतं, ते रक्तवाढीसाठी मदत करतं. आणि शेपूमध्ये लोहासोबत व्हिटॅमिन सी ही असतो, तो लोह शोषण्यास मदत करतो. तर ह्या भाज्या खाणं खूप उपयुक्त आहे. तर बघा, मी मार्केटमधून भाजी घेऊन आली होती आणि ती आता निवडायला घेतली. ही निवडताना स्वच्छ अशी निवडून घ्यायची आहे आणि व्यवस्थित आपल्याला बघून घ्यायची आहे. तर मी ही निवडून चिरून घेतली आहे आणि आता हिला स्वच्छ धुवून घेणार आहे. तर बघू शकतात तुम्ही. तर बघा, इथं मी लागणारं साहित्य सांगते. इथं मी 1 वाटी शेंगदाणे भाजून घेतले, लसण आणि मिरच्या घेतल्या आहे. 8 ते 10 मिरच्या आहेत आणि 15 ते 16 लसणाच्या पाकळ्या आहे. धनेपूड आहे, मीठ आहे, हळद आहे, जिरं घेतलंय, कोथिंबीर घेतला आहे. तर हे सर्व मिक्सरच्या भांड्यामधून मी काढून घेणार आहे. जर काही साहित्य समजलं नसेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करू शकतात. तर इथं मी 1 छोटी वाटी मुगाची डाळ घेतली. ही आपल्याला 10 मिनिटं भिजत घालून ठेवायची आहे, म्हणजे ही चांगली नरम होते आणि भिजते. सर्वांना माहित आहे मुगाची डाळ ही शरीरासाठी किती उपयुक्त आहे. आज आपण जी रेसिपी बनवतोय ना, ती एकदम शरीरासाठी खूप उपयुक्त अशी रेसिपी आहे. तर तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर बघा, मी इथं कढई ठेवली. कढईमध्ये तेल टाकलं. तेल गरम झाल्यावर मी इथं जिरं टाकलंय. जिरं तडतडलं की आपल्याला स्वच्छ धुवून घेतलेली भाजी टाकायची आहे. या भाजीला व्यवस्थित आता आपल्याला परतवून घ्यायचंय. या भाजीचा आपण सूप पण बनवून पिऊ शकतो. बहुतेक जणांना आहे ना ही भाजी आवडत नाही, पण तुम्ही अशा प्रकारे भाजी बनवणार ना तर नक्कीच खाणार. जिथं 2 पोळ्या खात असाल तिथं 4 पोळ्या नक्कीच खाणार. तर अशा प्रकारे तुम्ही आपल्या फॅमिलीमध्ये ही भाजी बनवून खाऊ घाला. तर बघा, इथं 5 मिनिटं आपण आता वाफ काढून घेऊ भाजीची. तर 5 मिनिटानंतर बघूया, मस्त छान अशी शिजली आपली भाजी. व्यवस्थित परतवून घ्यायची. तर बघू शकता तिच्याच भाजीचंच किती पाणी सुटलंय. आता यामध्ये आपण जो मसाला काढून घेतला होता शेंगदाण्याचा, तो टाकून घेऊ. लोहयुक्त भाज्या आहेत ह्या. आपल्याला रक्त वाढण्यास, परत खूप साऱ्या अशा प्रॉब्लेम्स आहेत ज्या ह्या भाज्या खाण्याने होत नाही. आणि नेमकं आपण त्याच भाज्या खात नाही, हा मोठा आपला प्रॉब्लेम असतो. तर त्याची पण बनवण्याची एक ट्रिक असते. तर तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने बनवली तर फॅमिली ही नक्कीच खाईल. त्यासाठी तुम्ही ही पण रेसिपी नक्की ट्राय करा आणि फॅमिली सोबत शेअर करा. तर छान अशी आपल्याला ही भाजी आता मसाल्यामध्ये होऊ द्यायची. मसाला चांगला शिजू द्यायचा आहे आपला. आजूबाजूला तेल सुटेल तोपर्यंत मसाला शिजू द्यायचा आहे. छानपैकी परतवून घ्या. आणि आता आपण जे मसाल्याचं हे असतं ना, मिक्सरचं भांडं, त्याला जो मसाला लागला होता तोच मी पाणी टाकून धुवून घेतलाय आणि हे टाकून घेतलंय. त्यासोबतच मी इथं 2 ग्लास पाणी टाकून घेणार आहे. आता आपण किती कमी जास्त लोक आहोत त्यानुसार आपण यामध्ये पाणी टाकू शकतो. ही भाजी तुम्ही कोरडीही खाऊ शकतात, पण मला रश्याची बनवायची, पातळ एकदम चुरून खाऊ शकतो आपण, अशी भाजी बनवते मी. तर बघा, इथं पाण्याला उकळी आले आहे. आता त्यामध्ये आपण जी भिजवलेली मुगाची डाळ होती ना, ती घालून घेणार आहोत. व्यवस्थित टाकून घ्यायची तिला. आणि तिला पण आता आपल्याला 10 ते 15 मिनिटांमध्ये ती डाळ पण शिजते. अशी आपली 10 मिनिटांमध्ये डाळ शिजून भाजी रेडी होणार आहे. तर टोटल भाजीला आपल्याला 20च मिनिटं लागतात. 20 मिनिटात झटपट अशी होणारी आपली ही भाजी आहे. तुम्ही सकाळी घाई गडबडीच्या टायमाला सुद्धा ही भाजी टिफिनला देऊ शकतात. तर बघा, इथं आपली भाजी ही रेडी झाली. मुगाची डाळ पण शिजली आहे. आपण भिजवली होती त्यामुळे तिला शिजायला वेळ नाही लागला. तर अशा प्रकारे ही भाजी आपली रेडी झाली आहे. तर बघा, आपण यासोबत काय काय खाऊ शकतो मी सांगते. तर यामध्ये मी भाजी घेतली, भाजीसोबत चपात्या घेतल्या, त्यानंतर सॅलडमध्ये घेतले कांदा आणि काकडी, लोणचं घेतलंय,
पापड घेतलाय आणि मीठ घेतलंय. तर आशा करते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. तर नक्कीच चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, व्हिडिओ शेअर करा आणि छान छान कमेंट करा. तुमचा असाच सपोर्ट राहू द्या. तोपर्यंत काळजी घ्या आणि धन्यवाद. बाय बाय.